चला प्रकार 6 टक्क्याचे टक्के काढणे. टक्क्याचे टक्के काढणे प्रकार 6. टक्क्याचे टक्के काढणे आपलं शेवटचं लेक्चर 31 डिसेंबर. पन्नास टक्क्याचे 50% काढा. सिंपल एकदम. पहा फक्त कालचं होमवर्क करून आले ना. काय शिकले आपण काल? कोणत्याही संख्येचे अपूर्णांकात रूपांतर करणे आणि कोणत्याही संख्येचे दशांश चिन्हात रूपांतर करणे. बरोबर ना. आता हे काय आहे? टक्क्याचे टक्के काढा. मग सेम आता याला मांडता कसं? 50%. काल शिकले ना. चे म्हणजे गुणाकार. परत 50%. 50%चे 50% आणि सोडवायचं. 1 2 1 2. आता या जोडीने ना चालते 1 2 3 4 वर 2 आहे की नाही. 2 इथे कमी केले, 2 वरती कमी केले. अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये काटछाट पद्धत होते. बरोबर आहे. तुम्ही कोणत्याही घरात जाऊन त्याला काटछाट करू शकता. पण एक वरचं पाहिजे, एक खालचं पाहिजे. मग वरचा 1 0 गेला, हा दुसरा 0 गेला, 2 0 खालचे गेले. बरोबर का? आता काय उरलं? 5 5 छेद. एकाला पण चांगल्या पद्धतीने शिकले की जर खाले 100 असेल 10 असेल तर काय करायचं? 1 2 घरं सोडून पॉइंट आणि हा 0. या गणिताचं उत्तर येईल 0.25. लिहा. याची प्रॅक्टिस करून डायरेक्ट लोकसंख्येकडे जाऊ. पन्नास टक्क्याचे 50% काढा. दिसतंय का बदलून? पहिले बेंच खाली. गणा कुठे गेला? मोटर. पन्नास टक्क्याचे 50% काढा. किती आले मग? 0. नेक्स्ट 70%चे 70% काढा. 70%चे 70% काढा. सत्तर टक्के चे म्हणजे काय? गुणाकार. हा सोडवा. ज्याचं झालं तो हातवरती करील. शाबास. काल तर झालं ना आपलं. सेम झालं आपलं. 1 2 1 2 49 छेद 100. 0.49 आलं. 2 घरं सोडून पॉइंट. 0.49. नेक्स्ट 12%चे 30% काढा. 12%चे 30% काढा. बारा टक्क्याचे 30% काढा. हम्म 0.06. 12%चे 30% काढा. आलं. आता पाय भाऊ. 1 0 गेला, 1 0 गेला. आता काय करायचं? 1 वापरून घेऊ.
बेसक बेपंचे. पण असं केलं तर काय होईल, कॅल्क्युलेशन वाढवून घेऊ आपण. समजतंय का? काय होईल मग, 6×18. बरं, याला परत 2 न भाग देतो, मग 2×6 होईल, मग परत 2×5 10, मग परत हा 50 होईल. बरोबर आहे की नाही? हा, मग परत हा 3×9 9/250 होईल. मग याला भाग द्या. हे काय होईल, कॅल्क्युलेशन वाढेल. सोपी टेक्निक काय आहे, 12% 30% याची सोपी टेक्निक काय पहा. 12% 30% याची सोपी टेक्निक काय आहे. हा एक झिरो आहे, झिरो गेला गेला 12×3 याला 36 करून टाकायचा. 100×10 याला 1000 करून टाकायचे. म्हणजे जोपर्यंत खाली 100×10 आहे तोपर्यंत आपल्यासाठी गणित सोपं आहे. मग 1000 झालं की 1 2 3 1 2 हा तिसरा, हा पॉइंट, हा 0.036 म्हणजे जास्त भाग द्यायची गरज नाही. याला 50 मध्ये येणारे 10 मध्ये कन्वर्ट करू नका. यांना राहू द्याचा तशा वरचा गुणाकार करून घ्यायचा. या पुढचं 40% 50% काढा. आता हे असे गणित येतात म्हणून आपण घेत आहे. जे गणित येत नाही ते मी घेत नाही. या पद्धतीचे गणित येतात परीक्षा. 40%. हे आपण कालपासून काय शिकतोय, टक्के काढणे. पहिले संख्यांचे टक्के काढले, मग दशांश चिन्हांचे टक्के काढले, अपूर्णांकांचे टक्के काढले. आता टक्क्याचे टक्के काढताय. हा, सांगू काय होता प्रश्न. 40%चे 50% काढा. कोणी काढलं उत्तर, उत्तर कोणी कोणाकोणाचं झालं. खाली हात वाले कोण आहे, एकच आहे, तो बी नवीन आहे. तो झालं नाही भाऊ. हा, किती आलं, 0.2. बरोबर आहे, म्हणजे 0.2 0.20 जे काही आलं असेल ते. 40%चे 50% काढा. 1 2 1 2 4 पंजे छेद. हा, 1 2 1 2.0.20 किंवा 0.2. हा 0 कट केला असेल ना, त्यांचा 0.2 आला असेल. लक्षात ठेवा, 0.2 आणि 0.20 या दोन्हींच्या किमती कशा आहे रे, सारख्या आहे. समजतंय का? याच्या पुढे किती झिरो आहे हे आपल्याला माहित नाही. ओरिजिनल आकडा काय आहे, 0.2. अभि 0.2. वाचताना याला 0.20 वाचला जाईल, हा पण 0.20 आहे. समजतंय, दोन्ही सारखं आहे. नाही तर काहींचे उत्तर 0.2 आले असतील आणि काहींचे उत्तर 0.20 आले असतील, पण दोन्हीचे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, 30%चे 70% काढा. 30%चे 70% काढा. तीस टक्क्याचे 70% काढा. तीस टक्क्याचे 70% काढा. 0.21. शाबास, आता काही सांगायची गरज नाही. नेक्स्ट, शेवटचा 20%चे 25% काढा. 20%चे 25% काढा.
25% काढा. 20/100 गुणिले 25/100. हा 0.05 0.05 आलं. संपू विषय. किती 7-8 झाले का? हा भरपूर झालं. काही आहे का तिच्यात? नाही का? अजून 4 देऊ? नाही. चला मग हा प्रकार आपला इथे संपला. नेक्स्ट दिशान